डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकून त्यामध्ये पाणी, हळद, तेल आणि मीठ टाकायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। डाळ आणि तांदूळ छान अशी शिजलेले आहेत। पालक पाण्यामध्ये घालून 3 ते 4 मिनिटांसाठी शिजून घ्यायची। बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला अगदी बारीक वाटून घ्यायचं। कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण याचे देखील वाटण तयार करून घ्यायचं। तेलामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा घालून छान असा परतून घ्यायचा। लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, हळद आणि हिंग घालून सर्व छान असं परतून घ्यायचं। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, पालकचं वाटण, कोथिंबीरीचं वाटण आणि मीठ घालून सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। शिजून घेतलेलं डाळ आणि तांदूळ घालायचं। सर्व छान असं मिक्स करून झाकण ठेवून याला एकदा शिजून घ्यायचं। यावरती लसूण आणि मिरचीचा तडका द्यायचा। अतिशय हेल्दी अशी दाल पालक खिचडी बनून तयार आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।